आज आपण अध्याय 16वा चालू करणार आहोत. त्याचं नाव आहे दैवासूर संपादी विभाग योग. याला दैवासूर संपत्ती विभाग योग असं सुद्धा म्हणतात. या अध्यायाच्या नावावरूनच कळेल की दैव, असुर आणि संपत्ती या विषयांची या अध्यायामध्ये चर्चा आहे. तर सुरुवातीलाच या अध्यायामध्ये माऊली त्यांचे थोरले बंधू, त्यांचे गुरु निवृत्तीनाथ त्यांच्या गुरुकृपेबद्दल थोडंसं वर्णन करतात. निवृत्तीनाथांना ज्ञानसूर्याची उपमा देतात. ते म्हणतात की तुमच्या कृपेमुळेच मला गीतेचा अर्थ सांगण्याची माझ्यामध्ये योग्यता आली आहे. त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि पुढे मग त्या अध्यायाला सुरुवात करतात. सुरुवातीलाच त्या अध्यायाचं प्रयोजन काय, म्हणजे हे आता ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर जे श्रोते बसलेत त्यांना उद्देशून हे सगळं सांगतात. त्यांच्या समोर आता हे अध्यायाचं प्रयोजन काय ते सांगतात. पहिल्यांदा ते म्हणतात की तरी अध्यायी 15वा श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतू आगवा उगाणीला. म्हणजे 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी जो शास्त्रातला जो सिद्धांत आहे, जे काही ज्ञान आहे ते परत एकदा व्यवस्थितपणे सांगून ठेवलं. तर ते कसं सांगितलं की जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा सद्वैद्ये जैसे दोषा अंगलीना. की समजा एखादा अतिशय हुशार वैद्य, तो वैद्य अंगात मोडलेल्या रोगाची जशी व्यवस्थित चिकित्सा करतो आणि त्याचं निदान करतो, अचूक निदान करतो, त्याच पद्धतीने श्रीकृष्णाने जो शास्त्राचा सिद्धांत होता तो 15व्या अध्यायामध्ये सांगितला. तो कसा, तो सिद्धांत काय होता की ब्रह्म आणि माया यांचा संबंध सांगितला. की मायेच्या अनुषंगाने जे अशेष जे अनादी ब्रह्म असतं त्याला विश्वरूप धारण होतं. हे त्यांनी अश्वत्थ वृक्षाचं उदाहरण देऊन, रूपक देऊन त्यांनी सांगितलं होतं. पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणे मिश दाविले चोख आत्मतत्व. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की पुरुषोत्तम, त्या अध्यायाचंच नाव पुरुषोत्तम होतं. म्हणजे उत्तम पुरुष म्हणजे कोण, शुद्ध असं जे आत्मतत्व आहे त्यालाच उत्तम पुरुष किंवा त्यालाच पुरुषोत्तम असं म्हणतात. हे त्यांनी परत वेगवेगळी उदाहरण देऊन सांगितलं होतं. आत्मविषयी आतुवट साधन जे अंगदट ज्ञान हेही स्पष्ट सावळला. आत्मतत्व, पुरुषोत्तम हे सांगितल्यानंतर त्यांनी पुढे जाऊन काय सांगितलं होतं की हे आत्मतत्व आहे. या आत्मस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी जे बळकट असं जे साधन आहे, जे खूप महत्वाचं साधन आहे ते ज्ञान, त्या ज्ञानाची प्राप्ती कशी करायची किंवा ते ज्ञान म्हणजे काय हे सुद्धा व्यवस्थित सांगितलं. म्हणजे ब्रह्म आणि माया यांचा संबंध कसा आहे ते सांगितलं वृक्षाचं उदाहरण देऊन. पुरुषोत्तम या शब्दाचा अर्थ काय, आत्मतत्व म्हणजे पुरुषोत्तम हे सांगितलं. आणि आत्मस्वरूप कळण्यासाठी ज्ञान महत्वाचं हे सगळं सांगितलं. तर माऊली इथून पुढे म्हणतात की आता ह्या अध्यायामध्ये इथून पुढे सांगण्याचं असं काय राहिलंच नाही, म्हणजे निरूपण करण्याचं काहीच राहिलं नाही. आपण पण ह्या अभ्यास वर्गामध्ये बऱ्याच वेळेला असं बघतो की काही काही वेळेला अशी पुनरावृत्ती होते, पण त्या पुनरावृत्तीचं पण महत्व आहे की ते ज्ञान आपल्या अंगामध्ये मुरावं, म्हणजे आपल्या मनामध्ये मुरावं म्हणून ती पुनरावृत्ती होते. तर मला तर खरोखर असं 12व्या अध्यायानंतर असं प्रत्येक अध्यायाच्या वेळेला वाटतं की आता इथून पुढे अजून काय निरूपण करणार, अशी ही माझी अवस्था होते. आणि मग तो अध्याय उघडला, ओव्या वाचल्या की मग एक असे विचार येत राहतात आणि कळतं की माऊलींनी प्रत्येक अध्यायामध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीने काही वेळा त्याच गोष्टी सांगितल्या आहेत, पण काही वेळा अतिशय नवीन गोष्टी, नवीन उदाहरणं देऊन पण सांगितलं. त्याच्यामुळे इथे विद्यार्थ्यांची जशी अवस्था होते की प्रत्येक अध्याय वाचताना, तशीच इथे माऊलींची पहिल्यांदा आता अशी अवस्था आली की इथून पुढे आता काय नवीन सांगणार. एवम ये विषयी कीर जाणते बुजावले अपार परी मुमुक्षु इतर साकांक्ष झाले. म्हणजे श्रोत्यांना सांगितलं की 15व्या अध्यायाचं सगळं म्हणजे निरूपण सांगून झालंय. तर हे ऐकल्यावर श्रोत्यांमध्ये काहीतरी शंका येते. त्याच्यामध्ये त्या श्रोत्यांमध्ये पण 2 प्रकारचे श्रोते, जे जाणते श्रोते होते, म्हणजे ज्यांना हा सगळा विषय समजला होता आतापर्यंत सांगितलेला, त्यांना काय झालं की त्यांना हे सगळं ऐकून आतापर्यंतच म्हणजे पुरुषोत्तम योग 15वा अध्याय सगळं निरूपण ऐकून ते समाधानी झाले. पण त्याच्यातले जे काही मुमुक्षू होते, म्हणजे जे असे अजून जिज्ञासू वृत्तीचे लोक होते, त्यांना मात्र त्यांच्या शंकेचं अजून निरसन झालं नव्हतं.
ते का शंकेचं निरसन झालं नव्हतं? म्हणून जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रतिती होय ना जवनिकी, तव योग क्षेमू ज्ञानविही स्फुरेलेची. त्यांनी ऐकलं की आत्मतत्वाची प्राप्ती, आत्मस्वरूप कळण्यासाठी ज्ञानाची गरज. तर ह्या जिज्ञासू लोकांमध्ये ज्यांना ह्या ज्ञानाची प्रचिती झाली नव्हती किंवा त्या मार्गामध्येच आहेत, अर्धवट त्या मार्गामध्ये आहेत, अशा जिज्ञासूंना काय शंका उत्पन्न झाली की ह्या ज्ञानाची प्राप्ती कशी करावी आणि एक जर झाली तर मग त्याचं रक्षण कसं करावं, म्हणजे योग आणि क्षेम ह्या ज्ञानाचा कसा करावा याच्याबद्दल त्यांना काळजी उत्पन्न झाली. ज्ञानाची सुजन्म जोडे, आपली विश्रांतीही वरी वाढे, ते संपत्तीचे पवाडे सांगी जेल दैवी. हे आता आपण व्यवहारामध्ये पण बघतो. समजा आपल्याला कुठली वस्तू विकत घ्यायची असेल तर ती वस्तू घेण्यासाठी आपल्याला पैसे द्यायला लागतात. त्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये संपत्ती म्हणतो. ही पैसे देऊन ती वस्तू घ्यायची. आता आत्मस्वरूप कळायचं आहे, आत्मस्वरूपासाठी ज्ञानाची गरज आहे. ज्ञान मिळवण्यासाठी कुठली तरी संपत्ती पाहिजे, म्हणजे काहीतरी पाहिजे की ज्याने ज्ञान मिळवता येईल. तर माऊली ह्या ओवीमध्ये ते सांगतात की ज्ञानाची सुजन्म जोडी, म्हणजे योग्य वेळी ज्ञानाची प्राप्ती होऊन आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी जी संपत्ती लागते त्याला त्यांनी दैवी संपत्ती म्हटलंय, की त्या दैवी संपत्तीबद्दल इथे कृष्ण आता आपल्याला या अध्यायामध्ये सांगणार आहे. आणि अजून काय सांगणार आहेत? आणि ज्ञानाचे नि कामाकारे, जे रागद्वेषासी दे थारे, ती आसुरियेही घोरे करील रूप. आणि अजून एका संपत्तीबद्दल सांगणार, ती आसुरी संपत्ती. ते आसुरी संपत्तीमुळे काय होतं की त्याच्यामुळे राग आणि द्वेष यांना आपल्या मनोवृत्तीमध्ये थारा मिळतो आणि त्यांची वाढ होत जाऊन काय होतं, असेल ते सुद्धा ज्ञान त्याचा सुद्धा नाश होऊन जातो. तर अशा ह्या दोन गोष्टी आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, यांच्याबद्दल या अध्यायामध्ये निरूपण आहे. हे ते अध्यायाचं प्रयोजन सांगतं. आणि मी नेहमी म्हणतो की पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स. त्याच पद्धतीने जर बघायचं झालं की या अध्यायाचं प्रयोजन काय, की दैवी संपत्ती काहीतरी त्या या बॅगेमध्ये कुठली तरी अशी संपत्ती आहे की ज्यानी काय होणार आहे, ज्यांनी ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. आणि ही संपत्ती किंवा ही जी पिशवी आहे ती काही लोकांकडे असते. माऊलींनी या अध्यायामध्ये सुरुवातीलाच असा अजून एक विषय सांगितलाय की ह्या जगामध्ये दोनच प्रकारचे लोक आहेत. तर ही दैवी संपत्ती ज्यांच्याकडे असते तो एक प्रकार आहे, त्याला त्यांनी दैव वर्ग म्हटलं. म्हणजे आपण बोलीभाषेमध्ये त्यांना सज्जन म्हणू, संत म्हणू किंवा चांगली माणसं. त्या चांगल्या माणसांचं कसं आहे, यांच्याकडे दैवी संपत्ती असते, त्याच्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्ती होते आणि त्याला माऊलींनी सांगितलं की हे दैव वर्गातले लोक. त्याच्या विरुद्ध काय, आसुरी संपत्ती. ही आसुरी संपत्ती काही लोकांकडे असते. या आसुरी संपत्तीने काय होतं, ज्ञानाचा नाश होतो. आणि हे जे लोक असतात त्याला माऊलींनी सांगितलंय, त्याला म्हटलं की आसुर वर्ग, म्हणजे हे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत किंवा आपण दुष्ट म्हणूया. सज्जन माणसं आहेत आणि इथे दुर्जन माणसं आहेत, दुष्ट माणसं आहेत. तर दैव वर्ग आणि आसुरी वर्ग ही माणसं, हे वर्ग आणि त्यांच्याकडे असणारी संपत्ती. तर इथून पुढे संपूर्ण अध्यायामध्ये त्यांनी ह्या संपत्तीमध्ये काय आहे, म्हणजे दैवी संपत्ती कशाला म्हणायचं, आसुरी संपत्ती कशाला म्हणायचं, याचं संपूर्ण विवेचन केलं. आपण बघूया की दैवी संपत्तीबद्दल सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं. जेथ एक एका ते पोखी, ऐसे बहुत पदार्थ एकी, संपादिसती ते लोकी संपत्ती म्हणीचे. या विषयाच्या खोलामध्ये जाण्याच्या आधी त्यांनी आधी असाच एक विचार केला की समजा की समाजामध्ये बऱ्याच जणांकडे अशी दैवी संपत्ती असेल तर तो समाज कसा दिसेल, त्याचं लक्षण काय असेल. तर ते हे या ओवीमध्ये सांगतात की ज्या ठिकाणी एक माणूस दुसऱ्याची काळजी घेतो, एका माणसाचं दुसऱ्यावर प्रेम आहे, सलोखा आहे, त्याचं रक्षण करतो, असं जे ठिकाण आहे, समजा कुटुंब आहे, अशी बरीचशी कुटुंब ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला संपत्ती म्हणतात. त्यांची संपत्तीची व्याख्या कशी आहे बघा, म्हणजे आपण ज्याला संपत्ती म्हणतो, आपण साधारणपणे पैसे किंवा ऐश्वर, म्हणजे पैशाने मिळवणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला आपण संपत्ती म्हणतो. पण इथे ते म्हणतात की ज्या ठिकाणी एक माणूस दुसऱ्या माणसाची काळजी घेतो आणि अशी बरीच माणसं एकत्र येतात त्याला संपत्ती म्हणतात. पुढे ते दैवी सुख संभवी,
तेथ दैवगुणे एकोपजीवी झाली म्हणून दैवी संपत्ती हे. की अशी जी दैवयोगाने एकत्र आलेली माणसं आहेत आणि त्यांनी सर्वांना सुख लाभतं, अशा माणसांकडे जे गुण असतात त्याला त्यांनी दैवी गुण आधी म्हटलं. अशी जी दैवी गुण असतात त्यालाच दैवी संपत्ती म्हणतात. दैवी संपत्तीबद्दल श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये 3च श्लोक आहेत आणि त्याच्या जवळजवळ अशा 1,200 ओव्या आहेत या अध्यायामध्ये. पण आसुरी संपत्ती आहे त्याच्याबद्दल 17 श्लोक आहेत आणि जवळजवळ 250 ओव्या आहेत या अध्यायामध्ये. आता हे कधी हजारो वर्षांपूर्वी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. 750 वर्षापूर्वी माऊलींनी याचा विस्तार केला मराठी भाषेमध्ये. तेव्हा सुद्धा श्रीकृष्णाला किंवा माऊलींना कदाचित असं वाटलं असेल की कलियुगामध्ये दैवी संपत्ती असणारे लोक आणि आसुरी संपत्ती असणारे लोक यांच्यामध्ये किती तफावत असेल. की बरेचसे लोक आसुरी संपत्तीचे कदाचित असतील, त्याच्यामुळे लोकांना सांगण्यासाठी, अगदी बजावून सांगण्यासाठी ही अशी संपत्ती आहे, याला आसुरी संपत्ती म्हणतात, ह्याचा त्याग करा, हे सांगण्यासाठी कदाचित ही तफावत असेल की दैवी संपत्तीबद्दल फक्त 3च श्लोक आहेत आणि आसुरी संपत्तीबद्दल 17 श्लोक आहेत. म्हणजे हे जे दैवगुण आहेत त्याचा मग बऱ्याच ओव्यांमध्ये विस्तार केला. आणि आपण 13व्या अध्यायामध्ये सुद्धा हे बरेचसे म्हणजे ज्ञान आणि अज्ञानाची लक्षणं जेव्हा बघितली तेव्हा आपण हे बरेचसे गुण आपण यांचा अभ्यास केला होता, याच्या बऱ्याचशा ओव्या बघितल्या होत्या. की निर्भयता, कसलीच भीती नसणं, सात्विक बुद्धी, दया, विषयांविषयी विरक्ती, निर्मत्सरता म्हणजे कोणाचा द्वेष न करणं, मत्सर न करणं, दातृत्व म्हणजे विशाल अंतःकरणाने दान करण्याची प्रवृत्ती, सत्य भाषण, नेहमी खरं बोलणं, राग न येणं, आर्जव, इंद्रिय संयमन. आणि यात बरेचसे ह्यातले जे गुण आहेत ते एकमेकांशी निगडित आहेत. इंद्रिय संयमन असेल तर मग विषयांबद्दलची विरक्ती निर्माण होते. अहिंसा, दयाभाव असेल तर अहिंसेमध्ये वाढ होते. नम्रता, शुचिरभूतपणा, शुचिरभूतपणा म्हणजे अंतर्बाह्य म्हणजे शुद्ध विचार आणि आचार. स्थिरता, स्थिर बुद्धी, अमानित्व, मानाची अपेक्षा नसणं, मीपणा नसणं आणि क्षमा. जेव्हा आपण या प्रत्येक गुणाचा विचार करतो, जरा खोलात जाऊन विचार केला तर असं आढळून येईल की हे गुण म्हणजे असे डिजिटल नाही आहेत. म्हणजे कोणाच्याही वृत्तीमध्ये एखादा गुण आहे किंवा नाही हे म्हणणं तेवढं सोपं नाहीये. कदाचित एकाच माणसाच्या आयुष्यामध्ये तोच जो गुण आहे तो कदाचित वेगळ्या पद्धतीने दिसून येऊ शकतो. त्या एकाच आयुष्यामध्ये या गुणांची वाढ आणि घट होत राहते. क्षमा घ्या. समजा छोट्या छोट्या गोष्टींबद्दल त्या माणसाला क्षमा करण्याची त्याची पात्रता असेल, योग्यता असेल, म्हणजे सहज वाटत असेल की मी या अशा चुकांची क्षमा सहज करू शकतो. पण कुठल्या एका लेवलच्या बाहेर गेल्या तर मात्र मी त्या चुकांची क्षमा करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक हे जे गुण आहेत ते असे डिजिटल नाहीयेत, ऑन किंवा ऑफ नाहीयेत. मला असं वाटतं की प्रत्येक गुणांमध्ये एक स्पेक्ट्रम आहे आणि आपण त्या स्पेक्ट्रम मध्ये कुठे आहोत आपल्या आयुष्यामध्ये ते पण नेहमी बदलत राहतं. तर अभ्यास काय करायचा आपण की त्या स्पेक्ट्रम मध्ये सर्वात जास्त पातळीवर आपण जाऊ शकतो का, तोच आपल्याला अभ्यास करायचा. काही वर्षांपूर्वी माझा एक इथे ख्रिश्चन मित्र आहे, त्याचा बायबलचा बराचसा अभ्यास आहे, त्यांनी बरेचसे धर्मग्रंथ वगैरे वाचले. तर त्याच्याबरोबर ही चर्चा झाली की क्षमा म्हणजे काय आणि आपल्याला म्हणजे सामान्य मनुष्याला, प्रापंचिक मनुष्यामध्ये क्षमा असते की नाही आणि त्या क्षमेची पातळी काय असते. त्यांनी म्हटलं की क्षमेची जी अंतिम पातळी आहे म्हणजे अल्टिमेट फॉरगिव्हनेस हे कधी आहे तर त्यांनी येशू ख्रिस्तांचं उदाहरण दिलं की येशू ख्रिस्तांना जेव्हा काही लोकांनी क्रॉस वरती खिळे वगैरे ठोकून त्यांना लटकावलं होतं, त्याच्या आधी ते काय म्हणाले होते की देवा, ह्या लोकांना हे काय चूक करतात हे माहिती नाहीये, तू यांना क्षमा कर, ही प्रार्थना करतात अशा लोकांबद्दल. तर त्याला आपण फॉरगिव्ह अँड फॉरगेट असं म्हणू शकतो की त्यांना तर मी क्षमा केली आणि त्यांच्याबद्दल म्हणजे मी आता काही विचार करत नाहीये, त्यांची चूक झाली, तो विचार माझ्या डोक्यातून काढून टाकला आणि मी त्यांना क्षमा केली आहे. एवढंच नव्हे तर मी देवाला प्रार्थना करतो की ह्यांना क्षमा कर. एक खूप कठीण गोष्ट आहे विचार करायच्याबद्दल की
ही येशू ख्रिस्तांची गोष्ट आहे. पण जर काही आपण घटनांचा विचार केला आपल्या आयुष्यामध्ये असेल किंवा बाहेरच्या समाजात घटना होतात, तर अशा घटनांमध्ये फॉरगिव्ह अँड फॉरगेट करणं म्हणजे क्षमा करणं आपल्याला शक्य आहे का? तर ही अल्टिमेट पातळी आहे. जेव्हा त्या मित्राशी अशी चर्चा चालली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं की फॉरगिव्ह अँड फॉरगेट ही जी अंतिम पातळी आहे त्याचं उदाहरण येशू ख्रिस्तांचं आहे. पण बहुतेक लोकांचं काय होतं, ते त्या पातळीपर्यंत जाऊ शकत नाही. तर बरेचसे लोक कुठे असतात, ते म्हणतात फॉरगिव्ह बट नेव्हर फॉरगेट. हे समजा मोठं मन असेल, विशाल अंतःकरण असेल आणि मोठ्या मनाने कोणाच्या चुकीला त्यांनी क्षमा केली सुद्धा, तरी सुद्धा ते कधी विसरत नाही. या माणसाने असं का केलं, की काहीच कारण नव्हतं, मग किती त्रास झाला, हे कधीच विसरत नाही. पण त्या माणसाला क्षमा करून टाकतो. तिथून पुढे एक असा प्रकार असतो की फॉरगेट बट नेव्हर फॉरगिव्ह. काही लोक काय असतात, तो जो विषय असतो, त्या ज्या यातना असतात त्या मनामध्ये कुठेतरी दाबून टाकतात. म्हणजे फॉरगेट पेक्षा ट्राय टू फॉरगेट, दे ट्राय टू फॉरगेट. म्हणजे स्वतःहून तर कधीच तो विषय काढत नाही आणि तो विसरायचा प्रयत्न करतात. पण समजा कुठल्या कारणाने तो विषय निघालाच, तर मात्र ती जी फॉरगिव्हनेसचा जो विषय असतो, की तेव्हा तर त्यांना म्हणजे नक्कीच माहिती असतं की नाही, मी ह्याला ह्या चुकीची क्षमा मी कधीच करू शकत नाही. अशा मनस्थितीला ते असतं. काही लोकांचं काय होतं किंवा काही प्रसंगांमध्ये काय होतं, की नेव्हर फॉरगिव्ह ऑर फॉरगेट. म्हणजे ती जी चूक इतकी मोठी असते, घोर चूक असते, की त्या चुकीला क्षमा कधीच करू शकत नाही आपण आणि विसरू तर कधीच शकत नाही. त्याचं पण त्यांनी एक उदाहरण दिलं, की अमेरिकेमध्ये एक असा सिरियल किलर होता 80च्या दशकामध्ये. त्यांनी बऱ्याच लोकांना, बऱ्याच बायकांना असा रात्री बेरात्री पकडून त्यांच्यावर बरेचसे अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या केली. काहीच कारण नव्हतं. म्हणजे त्याचा त्यांच्याशी काहीच संबंध नव्हता, ओळख नव्हती. तर काही वर्षांनी तो पकडला गेला. पकडला गेल्यावर त्याच्यावर केस चालू झाली आणि केसमध्ये पण त्याच्याकडे काहीच पश्चाताप नाही. म्हणजे अतिशय क्रूर त्याची प्रवृत्ती होती आणि त्यांनी इतक्या सगळ्या हत्या केल्या, त्याच्याबद्दल त्याला काहीच वाईट वाटत नाही. तर त्याला जी काय शिक्षा व्हायची ती झाली. आणि इथे ज्युडिशियल सिस्टीम मध्ये कशा प्रकारे की शिक्षा होण्याच्या आधी, त्याला तुरुंगात नेण्याच्या आधी, ज्या ज्या लोकांवर किंवा त्यांच्या कुटुंबांवर अत्याचार झाला त्यांना संधी दिली होती की विक्टिम इम्पॅक्ट स्टेटमेंट, म्हणजे कोर्टामध्ये त्याला तुरुंगात नेण्याच्या आधी तुम्हाला त्याला काही सांगायचं आहे. त्याला विक्टिम इम्पॅक्ट स्टेटमेंट होतं. तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी असं सांगितलं, ज्या बायकांच्या हत्या झाल्या होती त्यांचे जे कुटुंबीय होते ते एक एक करून येऊन सांगत होते त्यांचं मनोगत. ते त्यातल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की विनाकारण, म्हणजे काही कारण नसताना तू ह्या बायकांवर अत्याचार केला, त्यांची निर्घृण हत्या केली आणि तुला पश्चाताप पण नाही. तर ह्याच्यामुळे तुझा प्रत्येक दिवस जोपर्यंत जिवंत आहेस, तुला नरकप्राय यातना होऊ दे आणि मेल्यानंतर तू नरकाच्या आगीत जळो, इतका तुला त्रास हो, असं त्यांनी इतका त्यांच्या मनामध्ये असंतोष होता. तर तेही त्यांनी सांगितलं. प्रत्येक जणांनी हे सांगितलं तेव्हा कोर्टामध्ये टाळ्या वाजल्या, की जे ह्या केसशी निगडीत नव्हते ते पण काय म्हणाले, की आमच्या मनातले डोक्यातले जे विचार होते त्याला तुम्ही वाट करून दिली, की ह्याचा अपराध इतका गहन आहे की याला कोणीच क्षमा करू शकत नाही आणि हे कधी आपण विसरू शकत नाही. तर हे सगळं होत असताना आपण विचार करायचा की क्षमा क्षमा या शब्दाचा अर्थ काय आणि कुठल्या परिस्थितीमध्ये आपण क्षमा करू शकतो, कुठल्या परिस्थितीमध्ये क्षमा नाही करू शकत, किती म्हणजे अपराधाची गहनता किती आहे. तर क्षमा का करावी ह्याचं सुद्धा एक महत्व आहे. अल्टिमेट जी पातळी आहे फॉरगिव्ह अँड फॉरगेट, हे जर जमलं नाही तर मग काय करावं आपण, की फॉरगिव्ह युअरसेल्फ. का? स्वतःच का क्षमा करा, कारण मला त्या चुकीची किंवा त्या माणसाला क्षमा करण्याची पात्रता माझ्यामध्ये नाही. माझं मी ती क्षमा करूच शकत नाहीये, म्हणून स्वतःला क्षमा करा आणि प्रे फॉर दॅट कल्प्रिट. हे पण किती, ह्याच्यासाठी पण केवढं मोठं मन पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की माणूस आणि त्याची कृती ही वेगळी केली. त्यांनी म्हटलं की त्याची कृती तर वाईट आहेच, म्हणजे त्याच्याबद्दल त्याला क्षमा केली याचा अर्थ असा नाहीये की त्याची कृती चांगली आहे असं म्हणतात किंवा त्याची कृती किती वाईट आहे हे नाकारणं, त्याचा तो अर्थ नाहीये. ते म्हणतात की त्या माणसातल्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यांचा नाश हो याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. हे म्हणजे कसं बेअर मिनिमम. जर तुम्हाला फॉरगिव्ह अँड फॉरगेट करता आलं नाही तर ऍटलीस्ट स्वतःला तर माफ करा,
आपण ते फॉरगिव्ह अँड फॉरगेट करू शकत नाही म्हणून. आणि मग त्या दुसऱ्या माणसासाठी तुम्ही प्रार्थना करा की त्याच्यातले जे दुर्गुण आहेत त्यांचा नाश हो. तर ह्याच एका उदाहरणावरून कळतं की हे प्रत्येक जे गुण आहेत दैवी संपत्तीतले जे गुण सांगितले ते साधे नाहीये. त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा पातळ्या आहेत आणि अभ्यास आपण एवढाच करायचा की प्रत्येक गुणामध्ये किंवा ह्याच्यातला एखादा जरी गुण असेल आपल्यामध्ये त्या गुणामध्ये कुठल्या पातळीपर्यंत आपण जाऊ शकतो तोच अभ्यास करायचा. पुढे आपण ह्या काही गुणांबद्दल बघूया की पहिला गुण होता निर्भयता. त्याच्याबद्दल माऊली काय सांगतात? तैसा कर्माची या मोहरा उठून नेदुनी अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येणे. की निर्भयता हा जो गुण असतो त्याच्यामध्ये काय होतं की असा माणूस कुठलीही कर्म करत असताना त्याच्यामध्ये अहंकार नसतो. म्हणजे त्या कर्माशी तो बांधलेला नसतो. कर्तव्य बुद्धी आहे म्हणून तो कर्म करत असतो. त्याच्यामुळे त्याला कसलीच भीती वाटत नाही. म्हणजे तो कोणी सांगितलंय म्हणून ते कर्म करत नाहीये. किंवा काही मिळवायचं आहे स्वतःला स्वार्थी बुद्धीने काही मिळवायचं त्याच्यासाठी कर्म करत नाहीये. कर्तव्य बुद्धीने मनोभावे सगळे प्रयत्न करून तो कर्म करतो. त्याच्यामुळे त्याला बाकीची कुठली भीतीच नसते. अथवा ऐक्य भावाचे ने पैसे दुजे मानुनी आत्मा ऐसे भय वार्ता देशे दवडेनेचे. ऐक्य भाव म्हणजे त्याच्यामध्ये अद्वैत भाव असतो. अद्वैत भाव म्हणजे हे विश्वाची माझे घर. माझ्यामध्ये जो आत्मा आहे तोच या विश्वामध्ये भरलेला आहे. हे सगळं विश्वच तो आत्मस्वरूप मानतो. त्याच्यामुळे त्याला भय या शब्दाचा अर्थ सुद्धा माहित नसतो. पाणी बुडवू ये मिठाते तेव्हा मिठाची पाणी आते तेवी आपण झालेनी अद्वैते नाशे भय. त्याचा अद्वैत भावनेचा इतका विस्तार झालेला असतो त्याच्यामुळे त्याला कसलीच भीती राहत नाही. त्याचा त्यांनी इथे एक दृष्टांत दिला की समजा मीठ आहे आणि मिठाला मिठाजवळ पाणी येतंय हळूहळू. ते मीठ आता पाण्यामध्ये बुडणारच आहे. पण त्या मिठाला भीती वाटत नाही का? कारण एकदा पाण्यामध्ये बुडल्यावर काय होणार आहे? त्या मिठाचंच पाणी होणार आहे. म्हणजे एकत्रच सगळं होणार आहे. त्याच्यामुळे त्याला कसलीच भीती राहत नाही. आणि इथे महत्वाचा जी भावना आहे किंवा भाव आहे तो अद्वैत भाव. आणि हे याच्याबद्दल पण विचार करा. हे नुसतं बोलणं किती सोपं आहे पण हे अंमलात आणणं किती कठीण आहे आपल्या रोजच्या आचरणामध्ये. तर ह्याच्यामुळे काय होतं की निर्भयता येते. पुढचा दुसरा गुण त्यांनी सांगितलं होतं की सात्विक बुद्धी. त्याच्याबद्दल ते म्हणतात तैसी संकल्प विकल्पाची आवडी सांडूनी रजतमाची कावडी भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे. सात्विक बुद्धीचं लक्षण काय की कुठलीही गोष्ट एक तर सतसत विवेक बुद्धी असते. चांगली गोष्ट काय वाईट गोष्ट काय ह्याची चांगली माहिती असते. दुसरं काय की संकल्प विकल्प की कुठली गोष्ट हवी कुठली गोष्ट नको हीच बुद्धी राहत नाही. प्रत्येक गोष्ट कर्तव्य बुद्धीने तो माणूस करतो. सांडूनी रजतमाची कावडी. त्याच्यामध्ये रज आणि तमगुण सगळे यांचा नाश झालेला असतो. आणि भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे. त्याची बुद्धी कुठे एकाग्र असते? आपल्या आत्मस्वरूपाकडे एकाग्र असते. इंद्रिय वर्गी दाखविल्या विरुद्ध अथवा भलिया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. त्याच्या इंद्रियांनी कुठल्याही चांगल्या किंवा वाईट गोष्टी जरी त्याला दाखवल्या तरी त्याला भुरळ पडत नाही. कारण परत त्याची बुद्धी कुठे असते? आत्मस्वरूपी लीन असते. तेवी सत्स्वरूपे रुचलेपण बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्व शुद्धी म्हणे केशी हित हता. अशी जी अनन्य भावानी बुद्धी आत्मस्वरूपी लीन झालेली असते त्यालाच सत्वशुद्धी म्हणतात. त्यालाच सात्विक बुद्धी असं म्हणतात. आता ह्या दोन्ही गुणांमध्ये महत्वाचं काय बघा की निर्भयता. निर्भयतेमध्ये त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट काय? अद्वैत भाव. आत्मा जो अविनाशी आहे तोच माझ्या शरीरामध्ये आहे. तो सर्वांच्या शरीरामध्ये तोच या विश्वामध्ये आहे. हा जो अद्वैत भाव आहे तो निर्भयतेसाठी खूप महत्वाचा आहे. सात्विक बुद्धीसाठी काय महत्वाचं आहे? बुद्धी कुठे लीन असते? आत्मस्वरूपी निमग्न असते. तर अद्वैत भाव आणि आत्मस्वरूपी निमग्न ह्या जी भावना असतात त्या निर्भयता आणि सात्विक बुद्धी यांच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्यांनी ह्या ओव्यांच्या विस्तारामध्ये सांगितलंय की हे जर दोन गुण असतील निर्भयता सात्विक बुद्धी आणि त्यांच्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत अद्वैत भाव आणि आत्मस्वरूपी निमग्न हे जर एका माणसाच्या अंगी दिसले तर मग काय होतं? बाकीचे जे गुण सांगितले दैवी संपत्तीमध्ये ते आपोआप त्याच्या मागे येत राहतात.
हे कसं एकदा गाय नेली की गायीच्या मागोमाग वासरू येतं. तसं जर अद्वैत भाव आणि आत्मस्वरूपी लक्ष केंद्रित झालं, तर मग दैवी संपत्तीतले बाकीचे सगळे जे गुण आहेत ते त्या माणसाकडे त्या माणसाच्या मागे लागतात. ह्यातलाच एक अजून एक गुण होता निर्मत्सरता. तर त्या निर्मत्सरतेबद्दल आपण थोडासा विचार करूया, की मत्सर किंवा द्वेष आपण आधीच्या अभ्यास वर्गामध्ये एकदा रागाचं उदाहरण घेतलं होतं, की खिळा आणि एक मुलगा म्हणजे कुंपणामध्ये जेव्हा जेव्हा राग येतो तेव्हा त्या मुलाला कुंपणामध्ये खिळे ठोकायला सांगतात त्याचे वडील, आणि ज्या दिवशी राग नाही येणार तेव्हा ते काढायला सांगतात. त्या उदाहरणावरून ते सांगतात, की बघ एकदा राग आला की त्याचे दुष्परिणाम काय होतात. जर तू त्या रागामध्ये बोललास कोणाला, तर हे ह्या मुळे जी भोकं निर्माण झाली आहेत, तशा त्या वेदना होतात आणि त्याला भरून येत नाही. आणि समज तू बोलला नाहीस, तरी सुद्धा तो राग तुझ्या मनामध्ये असतो. त्याच्यामुळे तुझ्या मनाची अशी अवस्था होते. त्याच पद्धतीची अजून एक गोष्ट आहे. एक कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, सायकॉलॉजीचा प्रोफेसर असतो. तो त्याच्यासमोर जे विद्यार्थी बसले असतात, त्यांना तो वर्ग चालू असताना सांगतात, की स्वतःच्या टेबलवरती ते एक ग्लास घेतात आणि ग्लासमध्ये थोडंसं पाणी टाकतात. तर पाणी टाकताना त्या विद्यार्थी सगळे विचार करतात, की ठीक आहे, आता नेहमीचाच हा प्रश्न विचारणार आहे, की हा ग्लास भरलेला आहे की रिकामा आहे. तर सगळे असे बोर होतात, की म्हणतात ठीक आहे. प्रत्येक जण आपापला विचार करतो, की मी तर सांगणार आहे, की ग्लास अर्धा भरला आहे. काही लोकं विचार करतात, की ग्लास अर्धा रिकामा आहे. याच्यावरून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे का निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे, ऑप्टिमिस्टिक आहे, पेसिमिस्टिक आहे, हे असं ठरवलं जातं. तर काही त्यातले हुशार लोक असतात, ते म्हणतात, की मी म्हणणार आहे, की ग्लास पूर्ण भरलाय, अर्धा पाण्याने भरलाय, अर्धा हवेने भरलाय. तर असे सगळे विद्यार्थी विचार करत असतात. तर ते विचार करत असताना तो प्रोफेसर म्हणतो, की ह्या ग्लासाचं वजन किती? तर सगळे जरा हडबडून जातात, की हा काहीतरी वेगळाच प्रश्न. ते म्हणतात, की काय 200-300 ग्रॅम असेल. तर एका विद्यार्थ्याला ते सांगतात, प्रोफेसर सांगतो, की हा ग्लास तू किती वेळ धरू शकशील? 10 सेकंद धरू शकशील का? तो म्हणतात, हो धरू शकशील, धरू शकेन. तर त्याला बोलवतात. त्याला सांगतात, आता 10 सेकंद हा ग्लास धर. तो सहजपणे तो ग्लास धरतो आणि ठेवून देतो. तर त्याला सांगतात, की तू 30 सेकंद धरू शकशील का? तो म्हणतो, हो 30 सेकंद धरतो. मग हळू तसा वेळ वाढवत जातो. आणि प्रत्येक वेळेला ते विचारतात, की आता हा ग्लास कसा वाटतो तुला? तो जेव्हा 30 सेकंद धरतो, तेव्हा तो म्हणतो, की नाही आता खूप जड वाटायला लागलं. 1 मिनिट धरतो, तेव्हा म्हणतो, की आता अजूनही जड वाटायला, असं वाटतं, की मी मोठा दगड धरला. नंतर जसा वेळ वाढतो, तसा तो मुलगा म्हणतो, की नाही आता तर माझा हात बधीर होत चालला. एकच ग्लास आहे, 200-300 ग्रॅमचा ग्लास आहे, तोच आहे. बाकी काही फरक नाही झाला. फरक फक्त किती वेळ धरतोय त्याच्यामध्ये झाला. तर तो हे सगळं धरत असताना मग शेवटी तो प्रोफेसर सांगतो, की ग्लास ठेवून दे आणि जा. बस जागेवर. आणि मग ते प्रोफेसर त्या मुलांना सांगतात, की प्रत्येक गोष्टीचं म्हणजे मत्सर असेल, द्वेष असेल, एकतर तो मनामध्ये आणू नये, पण बहुतेक माणसांना ते करणं जमत नाही. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अशी बऱ्याचशा घटना होतात, प्रसंग येतात, की हे राग येतो, कोणाचा द्वेष होतो, मत्सर होतो. तर ते म्हणतात, की जितका जास्त वेळ तुम्ही ती भावना मनामध्ये ठेवाल, तितका त्रास तुम्हाला होईल. त्याचं वजन तेवढं वाढेल. आणि जर तो अजून एका ठराविक लेव्हलच्या पलीकडे जर तुम्ही ठेवला, वेळेच्या पलीकडे ठेवला, तर काय होईल? हात कसा बधीर झाला, तसं तुमचं मन बधीर होईल. इतका तुम्हाला त्रास होईल. ज्याचा द्वेष, ज्याच्यावर राग, ज्याच्यावर मत्सर करतो, त्या माणसाला तर काहीच फरक पडत नाही. याचा त्रास कोणाला होतोय? आपल्यालाच होतं. तोच हे या उदाहरणावरून तेच दिसतं, की जितका वेळ आपण ह्या कुठल्याही निगेटिव्ह भावना असतात, त्या आपल्या मनामध्ये ठेवल्या, त्याचा जितका वेळ ठेवू तितका जास्त त्रास आपल्याला होतो. हे सायकॉलॉजीमध्ये हे उदाहरण नेहमी देतात. या गोष्टीचं नाव आहे, की पुट द ग्लास डाउन, की तो ग्लास आहे तो खालती ठेवा. तर सायकॉलॉजीमध्ये हे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी सांगतात, की ह्या ज्या सगळ्या अशा निगेटिव्ह भावना असतात, त्यांनी आपल्यामध्येच स्ट्रेस निर्माण होतो. तर तो स्ट्रेस जर तुम्हाला मॅनेज करायचा असेल, तर तो ग्लास खालती ठेवून द्या. अशा वाईट भावना असतील, त्यांना मनामध्ये घर करून देऊ नका आणि जरी आल्या तरी त्या लगेच झटकून टाका. तर निर्मत्सरता इथे माऊलींनी पण असंच सांगितलं, की निर्मत्सरतेचं महत्व काय, की याच्यामुळे मग आपलं आपलं मन स्वच्छ राहायला किंवा आपलं मन निरोगी राहायला त्याची मदत होते.
आता पुढे आहे आसुरी संपत्ती. आता दुःखाची आंतवट वेली, दोष काट्यांची जरी भरली, तरी निजाभिधानी घाली आसुरी ते. तर आसुरी संपत्तीचा कसा ही म्हणजे दुःखरूपी वेल आहे. आणि नुसती दुःखरूपी वेल नाहीये, त्याच्यावरती दोषरूपी काटे आहेत. पै त्याज्य त्यजावया लागी, जाणावी जरी अनुपयोगी, तरी ऐका ते चांगी श्रोत्रशक्ती. तर ते म्हणतात की अशी जी दुःखरूपी वेल जरी असेल तरी तू जरा नीट लक्ष दे. आपण जी त्याज्य गोष्ट आहे, जी टाकण्याची गोष्ट आहे, ती त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाहीये. म्हणजे वाईट आहे म्हणून ती टाकायची आहे. पण ती वाईट आहे हे समजण्यासाठी तू जरा नीट लक्ष देऊ नये. तरी नरक व्यथा थोरी, आणावया दोषी घोरी, मेळू केला ते आसुरी संपत्ती. हे म्हणजे आसुरी संपत्ती कशाला म्हणतात? नरक यातना होण्यासाठी महादोषांची जी एकजूट झाली आहे त्याला आसुरी संपत्ती म्हणतात. नाना विषवर्गू एकवटू, तया नाव जैसा बासटू, आसुरी संपत्ती हा खोटू, दोषांचा तैसा. की समजा सगळी जगामध्ये आपल्याला जी जी विष माहिती असतील ती विष एकत्र केली, ती अशी सगळी विष एकत्र केली, मग त्याला काय म्हणतात? काळकोट विष म्हणतात. बासटू म्हणजे काळकोट विष. तसा अशी आसुरी संपत्ती म्हणजे काय? खोटू म्हणजे गोळा. ह्या महादोषांचा, ज्या महादोषांनी फक्त दुःखाचीच प्राप्ती होते आणि नरकप्राय अशा यातना होतात, अशा महादोषांच्या गोळ्याला ते म्हणतात की आसुरी संपत्ती. ढोंगीपणा. आता हे पण आपण 13व्या अध्यायामध्ये जेव्हा ज्ञान आणि अज्ञानाची लक्षणं बघितली तेव्हा यातल्या बरेचसे अवगुण येऊन गेले. ढोंगीपणा, काम, काम म्हणजे आसक्ती, काम वासना. म्हणजे ज्याला काहीच लिमिट नसतं, मर्यादा नसते, अशी काम वासना. क्रोध, लोभ, हे कधी थांबावं हे कळत नाही, असा जो आहे तो लोभ. गर्व, मानीपणा, मानाची अपेक्षा असणं. मर्मभेदक भाषण म्हणजे ज्या बोलण्याने दुसऱ्याचं मन दुखावेल असं भाषण. अज्ञान, दुराचार, अंतर्बाह्य शुचिर्भूतपणाचा अभाव म्हणजे विचार, वाईट विचार आणि वाईट आचरण. आणि ते पण कसं? त्याच्यामध्ये कुठलीच पश्चातापाची भावना नाही. म्हणजे चूक जरी झाली, वाईट आचरण जरी झालं तरी सुद्धा ते कधीच कबूल करायचं नाही. कबूल करायचं नाही त्याच्यामुळे कोणाची माफी मागण्याचा कधीच प्रश्न येत नाही. असत्य, आपल्या चुका झाकण्यासाठी असत्य. आणि असत्य कसं? मग त्याच्यासाठी मग आपली संपूर्ण बुद्धीपणाला लावायची की वाईट गोष्ट आहे ती चांगली कशी करून दाखवायची, यासाठी सगळी आपली बुद्धीपणाला लावायची. विषय लंपटपणा, काम भावना असते त्याच्यामुळे विषय लंपटपणा येतो. मीपणा, हा देह म्हणजेच मी किंवा मीच सर्वात शहाणा, ही जी भावना. परपीडा, दुसऱ्यांना त्रास झाला किंवा दुसऱ्यांना त्रास देणं. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आसुरी आनंद होतो, तोच हा आसुरी शब्द इथे की लोकांना दुसऱ्यांना त्रास झाला तर अशा माणसाला आसुरी आनंद होतो की परपीडेमध्ये त्याला आनंद होतो. वैर भावना, त्या माणसाच्या विरुद्ध जर कोणी केला किंवा त्याला कोणी काही चांगलं समजायला गेलं तर त्याच्याशी वैर धरायचं आणि ते सतत धरायचं. उन्मत्तपणा, मीपणाचाच हा वेगळा आविष्कार आहे, उन्मत्तपणा. भोगांमध्ये आसक्ती आणि शेवटी सज्जनांचा द्वेष. ह्या महादोषांचा जो गोळा असतो त्याला आसुरी संपत्ती असं म्हणतात. समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी बघतो बरेचसे असे अवगुण दिसून येतात, पण आपल्यासाठी म्हणजे साधकासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय की ह्या प्रत्येक दोषांमधला आपल्याकडे कुठला दोष आहे का हा अभ्यास करणं. इथून सुरुवात व्हायला पाहिजे. आपल्याकडे जो दोष आहे तो मग काढायचा कसा, तो काढण्यासाठी काय करावं लागेल, तो टाकण्यासाठी काय करावं लागेल, हा वैयक्तिक अभ्यास झाला. आणि मग आपण समाजामध्ये पण हे असे बरेचसे अवगुण बघतो. आणि त्याचा किती त्रास होतो, कधी कधी आपल्याला डायरेक्ट त्रास होतो, कधी इनडायरेक्ट त्रास होतो, कधी आपण दुसऱ्यांना त्रास होणारा असं बघतो. त्याच्यामुळे आसुरी संपत्ती तर सहजपणे आपल्याला समाजामध्ये दिसतेच. प्रत्येक दोषाचा आसुरी संपत्तीचा ओव्यांमध्ये विस्तार करताना त्याच्या आधी माऊली काय सांगतात की आता मी जे तुला वर्णन करीन ओव्यांमध्ये ते कसं वाटेल तुला की एखादा धुरांड्यामधून काळा धूर येतो असं तुला वाटेल.
आणि बऱ्याचशा ओव्या अशा परखड भाषेमध्ये आहेत. त्यांनी भरपूर टीका केली आहे अशा आसुरी संपत्ती किंवा अवगुणांवरती. आणि काही काही म्हणजे आपण यातल्या ज्या काही सौम्य भाषेतल्या ओव्या आहेत त्याच बघू आणि थोडक्याच ओव्या बघू. पण त्याच्या आधी एक आसुरी संपत्तीचं उदाहरण म्हणजे रिसेंटच उदाहरण आहे. 2 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये एक कॉलेज ऍडमिशन स्कॅन्डल म्हणून असं बाहेर आलं. थोडक्यात ते काय होतं की अमेरिकेतली जी सर्वात अशी अ, मोठी, सर्वात प्रतिष्ठित अशी जी कॉलेजेस आहेत, की जिकडे ऍडमिशन मिळणं म्हणजे खूप प्रतिष्ठेचं मानलं जातं. खूप महागडी कॉलेजेस आहेत आणि तिकडे ऍडमिशन घ्यायला हुशारी जरी असेल, तरी सुद्धा भरपूर पैसे भरावे लागतात. तर अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन देण्यासाठी एका माणसाने एक अशी स्कीम चालू केली. म्हणजे इल्लीगल स्कीम होती. पण त्यांनी काय केलं, म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड होता की तो एका हायस्कूलमध्ये असा बास्केटबॉल कोच होता आणि अ, चांगला कोच होता. म्हणजे भरपूर यशस्वी कोच होता. त्यांनी बऱ्याचशा मुलांना चांगलं शिकवलं आणि अ, बरेचसे गेम्स वगैरे जिंकला होता. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये अशी काही कमी नव्हती. पण आता ही आसुरी संपत्ती कशी दिसते, हे सगळे एक एक अवगुण कसे दिसतात. लोभ जरा झाला. लोभ झाला, मग त्यांनी काय केलं की हळूहळू त्याला वाटलं की अजून मला काहीतरी पाहिजे. अजून मला श्रीमंत व्हायचं की जे काही अजून काही त्याच्या इच्छा असतील. तर त्यांनी एक स्कीम चालू केली. त्यांनी स्वतःच्या नावामध्ये एक अशी म्हणजे स्वतः एक चॅरिटी चालू केली. आणि प्रत्येक अशी जी मोठी-मोठी कॉलेजेस आहेत, त्यांच्यामध्ये कसं असतं, की जर गुणवत्तेवर ऍडमिशन मिळालं नाही, तर डोनेशन देऊ शकतात. एक अति गर्भश्रीमंत माणसं असतील, ते काय करायचे, ती डोनेशन द्यायचे आणि ऑफिशियली जरी सांगितलं असेल, की डोनेशन दिलं तर तुम्हाला ऍडमिशनची गॅरंटी नाही, असं त्यांच्या वेबसाईटवर लिहिलं असतं या सगळ्या कॉलेजेसच्या. हे ऑफिशियल वर्ड. पण बिहाइंड द सीन्स काय चाललेलं असतं, की डोनेशन दिलं ना, इतकं दिलं म्हणजे तुम्हाला मिळणारच ऍडमिशन. तर हे डोनेशन किती खूप असतात. म्हणजे समजा 10 कोटी, 20 कोटी डोनेशन दिलं तर ऍडमिशन मिळेल. असा प्रकार असतो. तर ह्यांनी काय केलं, की प्रत्येक कॉलेजेसमध्ये एक स्पोर्ट्सचा कोटा असतो, की कुठल्यातरी खेळांमध्ये जर त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये प्रावीण्य असेल, तर त्या प्रावीण्यावरती, त्या गुणवत्तेवरती मग स्पोर्ट्स कोटामध्ये ऍडमिशन मिळू शकतं. हे त्याला कळलं आणि बास्केटबॉलचा कोच असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या गुणवत्तेवर, बास्केटबॉलच्या गुणवत्तेवर, कोचिंगच्या गुणवत्तेवर ह्या कॉलेजेसच्या जे असे मेन लोक होते, जे स्पोर्ट्स कोटाबद्दल निर्णय घ्यायचे, त्यांच्याशी ओळखी करून घेतल्या. त्या ओळखी करताना त्यांनी सगळे प्रकार वापरले, की साम, दाम, भेद, दंड हे सगळे प्रकार वापरले. की युनिव्हर्सिटीचे जे सर्वात उच्च पदावर असतील त्यांच्याशी ओळखी केल्या आणि त्यांच्याबरोबर असा तो माणूस दिसला, की मग त्याच्या खालती जे काम करणार आहे त्यांना पण कळायचं, की अरे बाबा ह्याची आमच्या युनिव्हर्सिटीचा जो चान्सलर आहे त्याच्याशी ओळख आहे. अ, त्याच्यामुळे मग हा जो सांगतो ते मला करायलाच लागेल. तर असं करत करत त्यांनी आपलं जाळं सगळीकडे पसरवलं आणि तो मग अशा जे काही बरेचसे अ, श्रीमंत लोक होते, गर्भश्रीमंत लोक होते, की ज्यांच्या मुलांना कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची त्यांची इच्छा होती. तो अशा माणसांना काय सांगायचा, की तुम्ही माझ्या चॅरिटीला डोनेशन करा आणि मी तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा मुलीला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्याची मी गॅरंटी देतो. आणि समजा त्या कॉलेजमध्ये 20 कोटी डोनेशन, ऑफिशियली डोनेशनची जी अमाउंट असेल, तर तो काय म्हणायचा, की तुम्ही मला फक्त 2 कोटी द्या किंवा 1 कोटी द्या आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर अशा जाळ्यामध्ये जवळ-जवळ 700 कुटुंब फसली आणि फसली म्हणजे काय, ती अशी काही अज्ञानी नव्हती. 700 पैकी बहुतेक जण म्हणजे त्याच्यावरती म्हणजे शेवटी तो पकडला, त्याची केस चालू झाली आणि त्याच्याच मदतीने मग अजून बाकीच्या लोकांवरती विरुद्ध पुरावे जमा केले. हे सगळं झालं. तर 35 जणांवरती म्हणजे पुराव्यानुसार त्यांना शिक्षा झाली आणि ह्या 35 जणांमध्ये म्हणजे हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय? ह्या 35 जणांमध्ये कोण लोक आहेत? कंपनीचे मालक, ऍक्टर्स, ऍक्ट्रेसेस, गर्भश्रीमंत लोक. म्हणजे मी असं साधे श्रीमंत म्हणत नाहीये, की अशा माणसांचे अमेरिकेमध्ये बरेचशी घरं आहेत. बाहेर युरोपमध्ये, बाकीच्या देशांमध्ये मॅन्शन्स आहेत. म्हणजे अतिशय पैशाची काहीच कमी नाहीये त्यांना. ऐश्वर्याची काही कमी नाहीये. अशा लोकांना स्वतःच्या मुलांना ह्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे आणि असं पण नाहीये, की त्या शिक्षणाची त्या मुलांना गरज आहे. ही मुलं कशी अतिशय म्हणजे
तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली. त्यांना शिक्षणाची सुद्धा काही गरज नाही. फक्त प्रतिष्ठेसाठी आपल्या मुलांना याच्यामध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून हा सगळा भ्रष्टाचार त्यांनी केला. आणि मग ते प्रत्येकाच्या एकदा त्या स्कीमच्या मास्टर माइंडला पकडल्यानंतर मग त्यालाच सांगितलं, तुला जर कमी शिक्षा पाहिजे असेल तर आम्हाला बाकीच्या दुसऱ्या लोकांबद्दल पुरावे दे. मग त्यांनी मुद्दामून ह्या सगळ्या पालकांबरोबर फोनवरती तो बोलायला लागला. ते फोन कन्व्हर्सेशन रेकॉर्ड झाले आणि त्याच्यातून मग ह्या पालकांविरुद्ध पुरावे मिळाले. त्याच वेळेला त्यांना त्यांच्या मुलांना सुद्धा माहित नव्हतं की हे सगळं चाललंय. तर स्पोर्ट्स कोटामध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी काय करायचं की हा मास्टर माइंड त्यांना सांगायचा की तुमच्या मुलांचे फक्त मला फोटो द्या आणि मग ते तो फोटोशॉप करायचा की कुठला असा ऍथलीट असेल, बास्केटबॉल खेळणार असेल, टेनिस खेळणार असेल, मग त्याच्या शरीरावरती ह्यांचे चेहरे लावायचा फोटोशॉप करून. मग तो त्या कॉलेजेसमध्ये ज्यांच्या बरोबर, ज्या कोचिंग स्टाफ बरोबर किंवा जे निर्णय घेणार आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी ऑलरेडी कनेक्शन्स बिल्ड केलेले आहेत की मी ही माणसं तुला पाठवणार आहेत आणि यांचं प्रोफाईल असं मी बनवतं, त्या प्रोफाईल वरून तू त्यांना ऍडमिशन द्यायचं, तू काम करायचं आणि हे केलंस तर मी तुझ्या कॉलेजला एवढे डोनेशन दे. ही सगळी त्याची स्कीम होती. तर ह्या स्कीम मध्ये सगळं जेव्हा बाहेर आलं तेव्हा इतक्या ह्या सगळ्या श्रीमंत लोकांना, काही लोकांना ज्यांनी ऍडमिट केलं की ही चूक झाली आमची, त्यांना 10 दिवसाची तुरुंगवास झाला, काही लोकांना 4 महिन्याचा, काही लोकांना 6 महिन्याचा. ह्याच्यात सुद्धा असे लोक आहेत की बरेचसे लोक त्याच्या विरुद्ध केस लढतायत की नाही आमची काहीच चूक झाली नाही. मग विचार करा की डोनेशन साठी समजा त्यांनी 1 कोटी रुपये दिले असतील, आता ह्या केस लढण्यासाठी ते 10-20 कोटी खर्च करतात. का? फक्त आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी. तर हे सगळं कशासाठी आहे? हे सगळं आसुरी संपत्तीचं, हे सगळे आपण अवगुण बघितले, उन्मत्तपणा, हे पश्चाताप नसणं, काम वासना, की लोभ, कुठेच नाही. दे डोंट नो वेअर टू स्टॉप. इतका पैसा असून सुद्धा आपल्या मुलांना त्या शिक्षणाची गरज नसताना सुद्धा कोणाची तरी सीट आपण बळकावतो पैसे देऊन. हे याचे कसलाही पश्चाताप त्यांना नाही आणि तरी सुद्धा ते केस लढतात. तर ह्याच्यामध्ये प्रतिष्ठा हा शब्द परत परत येतो. या सिरीज मध्ये पण एकाने हे सांगितलं की प्रेस्टिज या शब्दाचा जर अर्थ बघितला तर याचा ओरिजिन लॅटिन मध्ये त्याचा अर्थ आहे की कॉन्ज्युरिंग ट्रेक्स, म्हणजे लबाडी किंवा फसवणूक. नंतर फ्रेंच मध्ये पण इल्युजन किंवा ग्लॅमर म्हणजे भास निर्माण करणं. आपण ज्याला प्रतिष्ठा म्हणतो त्या शब्दाचा अर्थ म्हणजे त्याची सुरुवात कुठून झाली आहे की जे नाही आहे ते दाखवणं, म्हणजे दिखावा, फसवणूक किंवा लबाडी. याच्याकडे मग शेवटी मीपणा, अहंकार, उन्मत्तपणा हे सगळे एकमेकांशी निगडीत असे जे अवगुण आहेत ते सगळे आपल्याला दिसून येतात. तर माऊलींनी या ओव्यांमध्ये काय सांगितलं ते थोडक्यात आपण बघूया. आता मूर्खाची या जिवे अक्षरांचा अमृका सुभे आणि तो ब्रह्मसभे न रिजे जैसा. एखादा मूर्ख माणूस असेल त्याला समजा 4 अक्षर जरी ज्ञान असं कळलं किंवा 4 गोष्टी तो शिकला तरी त्याचा उन्मत्तपणा, मीपणा कसा असतो, तो ब्रह्मसभेमध्ये म्हणजे अतिशय हुशार माणसांच्या, विद्वानांच्या सभेमध्ये सुद्धा बोलायला तो पुढे मागे करत नाही. कसा? का माधुरी लोकांचा घोडा गजपतीही मानी थोडा, का काटिये वरिल्या सरडा स्वर्गुही नीच. की एखादा समजा दारू प्यायलेला, नशेमध्ये गुंग असा जो माणूस आहे त्याचा घोडा रस्त्याला चालताना, आता घोडा काय, त्याच्यावर बसलेला आहे जो माणूस, तो जे सांगेल तोच करणार. पण त्याच्यावरती बसलेला माणूस कसा आहे, उन्मत्त आहे, म्हणजे नशेमध्ये धुंद आहे. ही नशा कसली आहे? मीपणाची नशा. तर तो घोडा समजा त्याच्या समोरून राजाचा हत्ती जरी गेला तरी त्याला काहीच पर्वा नसते. किंवा एका काटेरी झाडाच्या टोक्यावर जेव्हा सरडा जाऊन बसतो, त्या सरड्याला असं वाटतं की तो त्या झाडाच्या टोकावर आहे, त्याच्यामुळे स्वर्ग सुद्धा त्याच्या खालती आहे, अशी जी त्याची भावना होते. त्याच पद्धतीची भावना आसुरी संपत्तीच्या लोकांमध्ये असते. किंबहुना ऐसेसे उतणे जी संपत्ती मिसे, तो दर्पू गा अनारिसे न बोले घेई. की इतकी ती मीपणाची भावना, इतका तो दर्प त्यांच्यामध्ये असतो. पण या आसुरी संपत्तीमुळे काय होतं की अशी जी भावना असते ती इतकी मूर्ते की त्यालाच दर्प असं म्हणतात. आणि पुढिलांचे सुख देखणियाचे होय मिख,
चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती. अशा माणसाला समजा कोणी समजावण्याचा प्रयत्न केला किंवा दुसऱ्या माणसाने जर काही चांगली गोष्ट केली आणि ते जर चांगलं होत असेल आणि पुढीलांचे दुःख सुख त्याची काही चांगली गोष्ट होत असेल, हे बघितल्या क्षणीच त्याला काय होतं, त्याच्या रागाचा पारा चढतो. आपण तर चांगल्या गोष्टी कधीच करायच्या नाहीये. त्याच्याबद्दल जर कोणी काय सांगितलं तर मग रागाचा पारा चढतो. दुसऱ्याने जर काय चांगलं केलं तरी सुद्धा रागाचा पारा चढतो. अशी त्यांची प्रवृत्ती असते. जैसे चरणे चरणे शेळीचे, का धावणे वारियाचे, जाळणे आगीचे भलते होते. की शेळी कशी एकदा रानामध्ये सोडली की ती कुठेही चरत राहते. तिला काहीच म्हणजे इथे चरायचंय की इथे चरायचं नाही अशी काहीच तिच्यामध्ये बुद्धी नसते. आग लागली ती कशी सगळीकडे पसरते किंवा वारा सगळीकडे वाहत राहतो. असा जो त्याच्यामध्ये स्वैराचाराची भावना असते किंवा त्याला काही मर्यादाच माहिती नसते. तैसे पुढा सुनी स्वैर, आचरती ते गा आसुर, सत्तेसी कीर वैर सदाची तया. त्याच पद्धतीने अशा आसुरी वृत्तीच्या लोकांचं आचरण असतं. ते नेहमी आपल्या इच्छेला पुढे करतात आणि त्यांची इच्छा कशी असते, स्वैर असते, म्हणजे स्वैराचार असते. भावना स्वैर असतात, आचार स्वैर असतात. आणि त्यांचं आणि सत्याशी म्हणजे त्यांचं खरेपणाशी नेहमी हाडवैर असतं. मातलिया कुंजळा आगळी झाली मदिरा, तैसा मदाचा ताठा तव जरा चढता अंगी. जो माजलेला हत्ती असतो त्याला समजा अजून दारू पाजली तर मग कसा होतो, तो अजूनही उन्मत्त होतो. त्याचा मदाचा ताठा अजूनही वर जातो. अशा माणसांचं काय होतं, जसजसे ते आपल्या जीवनामध्ये त्यांची मार्गक्रमणा चालू असते किंवा जसजसं त्यांचं वय वाढत जातं तसा हा ताठा त्यांचा अजूनही वाढत जातो. आणि मग कोणाच ऐकायचं नाही, आपण जे म्हणायचो तेच खरं करायचं. ते पुढे सांगतात. आणि आग्रहा तोची ठावो, वरी मौढ्या ऐसा सावावो, मग काय वानो निर्वाहो निश्चयाचा. एकतर इतके अवगुणांची खाण, दोषांची खाण, त्याच्यामध्ये मूर्खपणा, या सगळ्यामुळे काय होतं की सगळा त्यांच्यातला जो दुराग्रहीपणा असतो, की वाईट गोष्टींचा आग्रह करणं, माझी चूक आहे पण तेच बरोबर आहे, ते सगळ्यांना पटवून सांगणं. आणि मग त्याच्यासाठी जी काही आपली बुद्धी, जे काही सत्ता संपत्ती सामर्थ्य असेल ते पणाला लावणं, हा जो प्रकार असतो हा त्यांच्याकडून हमखास घडतो. जिही परोपतापू घडे, परावो जीव रगडे, तिही कर्मी होऊनी गाडे जन्मवृत्ती. आणि अजून त्यांना कशाबद्दल आनंद होतो, परोपतापू घडे, ज्या वृत्तीनी ज्या कृतीनी दुसऱ्यांना त्रास होतो अशा गोष्टी करणं, परावा जीव रगडे, म्हणजे त्यांचा जीव जरी गेला, उलट जीव गेला तर त्यांना अजूनही आनंद होतो. अशीच कर्म, अशीच वाईट कर्म त्यांच्याकडून सतत घडत असतात. मग आपुले केले हुकारिती आणि जगाते धिक्कारिती, दाही दिशी पसरती स्पृहा जाळ. सगळं हे होत असताना सुद्धा त्यांचं लक्ष कुठे असतं, वाईटाचं चांगलं बनवून दाखवणं. म्हणजे जिकडे आपण प्रेस्टिज शब्दाचा जो अर्थ बघितला, लबाडी किंवा फसवणूक किंवा आभास, हा भ्रम निर्माण करणं, त्याच्याबद्दलच सतत बोलत राहणं. आणि जगात धिक्कारिती, त्याच्या विरुद्ध जो कोणी बोलत असेल त्यांच्याकडे लक्ष न देणं किंवा त्यांच्याबद्दल वैर भावना धरणं, हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यासाठी ते आपली सगळी सगळी सामर्थ्य बुद्धी पणा लावतात आणि त्याचं जाळं सगळीकडे पसरवतात. तर ह्या आसुरी संपत्तीमध्ये जो दोषांचा जो गोळा दाखवला त्याच्यामध्ये बरेच अवगुण होते. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही ठराविक अवगुण आहेत, ते खूप महत्वाचे. त्याच्याबद्दल ते पुढे सांगतात की या काम क्रोध लोभा, माझी जीवे जो होय उभा, तो निरयपुरीची सभा सन्मानू पावे. इथे थोडस जरा उपरोधिक अर्थाने या उभ्या आहेत. ते म्हणतात की ज्या माणसांकडे काम क्रोध आणि लोभ हे जे 3 अवगुण असतात ते कसे होतात, ते नरकाच्या सभेमध्ये त्यांना सन्मान मिळतो. त्यांना सन्मान फक्त एकाच ठिकाणी मिळतो, नरकामध्ये. म्हणून पुढत किरीटी, हे कामादी दोष त्रिपुटी, त्याच्याविची गा वोखटी आघवा विषयी. ते माऊली परत सांगतात, पुढती म्हणजे मी परत परत सांगतो की काम क्रोध आणि लोभ ही जी दोषांची त्रिपुटी आहे, यांनी तुझा नाश होणारच आहे. ही आसुरी संपत्तीचं मूळ आहे.
आणि त्यांनी जो नाश होणार आहे, ज्ञानाचा नाश होणार आहे, तुला नरकाची प्राप्ती होणार आहे. त्याच्यामुळे हे अगदी लक्ष देऊन तू याचा त्याग कर. पोटी बांधुनी पाषाण, समुद्री बाही अंगवण, का जियावया जेवण काळकुटाचे. ह्या दोषांचं कसं आहे, हे दोष जर असेल तर समजा तू पोटाला दगड बांधून एखादा मोठा समुद्र पार करायचा प्रयत्न करतोस, ते कसं अशक्यप्राय गोष्ट आहे. किंवा संपूर्ण जेवणामध्ये, प्रत्येक जेवणाच्या पदार्थामध्ये तू काळकूट विष कोणीतरी मिळवलंय आणि तू जेवण खाणार आहे आणि तू असा विचार करतोस की यानेच मला तृप्ती होणार आहे. हे कधीच शक्य नाही. त्यामुळे इही कामक्रोध लोभेसी, कार्यसिद्धी जाण तैसी, म्हणून ठावूची पुसी ययांचा गा. परत काम क्रोध आणि लोभ यांनी काय कार्यसिद्धी होईल. कसली कार्यसिद्धी? नरक प्राप्तीची कार्यसिद्धी तुझी होईल. तर हे तू डोक्यामध्ये व्यवस्थित लक्षात ठेव. मग ह्याच्यातून सुटका कशी होणार? ते म्हणतात, तैसा कामादि किती, सांडीला सुख पावोनी जगी, संगू लाहे मोक्ष मार्गी सज्जनाचा. हे 3 अवगुण जर एकदा तू टाकलेस तर मग मात्र तुला सुखाची प्राप्ती होईल. दैवी गुणांमध्ये निर्भयता आणि सात्विक बुद्धी, हे जे महत्वाचे होते, हे 2 गुण जे महत्वाचे होते, त्याचप्रमाणे अवगुणांमध्ये किंवा आसुरी संपत्तीमध्ये काम, क्रोध आणि लोभ ही नरक प्राप्तीची जी त्रिपुटी आहे, ते म्हणतात की एकदा हे 3 दोष तू घालवलेस, मग बाकीचे पण जे अवगुण आहेत ते हळूहळू नाहीसे होते. तैसा कामादि कितीही, सांडीला सुख पावनी जगी. आणि असे अवगुण एकदा तुझ्यातून गेले, मग आपोआपच तुला मोक्ष मार्गामध्ये सज्जनांची भेट होईल आणि त्या सज्जनांच्या भेटीमुळे तुला तुझी मार्गक्रमणा मोक्ष मार्गाकडे होईल. तर असा हा अध्यायाच्या शेवटी ते उपाय पण सांगतात की या अवगुणांचा नाश करण्यासाठी तू काय कर. गुण आणि दोष हा सर्वात पहिल्यांदा अभ्यास हा वैयक्तिक अभ्यास आहे. आणि मग आपण समाजामध्ये जे बघतो किंवा कुठल्या आपण म्हणतो की संत संगती सदा घडो, किंवा दुर्जनांची संगत कशी टाळावी, हे कळण्यासाठी दैवी संपत्तीचे गुण आणि आसुरी संपत्तीचे गुण हे कळणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की समाजामध्ये अशी उदाहरणं, आता आसुरी संपत्तीची उदाहरणं तर म्हणजे ती बघायला सुद्धा, शोधायला पण जायची गरज नाही, इतकी आपल्याला दिसतात. तर दैवी संपत्तीची उदाहरणं दुर्दैवाने भेटणं खूप कठीण आहे. तर तो जो अभ्यास आपला असतो तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. मी काही अभ्यास वर्गाच्या आधी सांगितलं होतं की श्रीपाद सेवा मंडळाचे सद्गुरू शिरीषदादा कवडे, त्यांच्या भाषणातली काही गोष्टी मी सांगितल्या होत्या की समाजामध्ये तर प्रत्येक ठिकाणी रावण आहे, की पद पद लंका घर घर रावण, इतने काम राम कहा से लावून. तर राम किंवा चांगले गुण किंवा आदर्श शोधणं हे किती कठीण आहे, त्याचं त्यांनी त्या भाषणामध्ये अजून एक उदाहरण दिलं होतं. ती म्हणाले की ते अमरनाथ यात्रेला चालले होते एका यात्रा कंपनी बरोबर, आणि त्यांच्याच बसमध्ये खिडकीमध्ये एक वयस्कर असं नवरा बायकोचं जोडपं होतं आणि सगळ्यांनाच अतिशय म्हणजे आनंद होता, एक्साइटमेंट होती अमरनाथला जायचं म्हणून. त्यांची बस अशी हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजे पठाणकोट या प्रदेशामधून त्या बस जात होती आणि पायथ्याशीच होती. तर त्या आजोबांना कसं होतं की त्यांना खूप उत्सुकता होती, तर त्यांनी काय केलं की त्यांची दुर्बीण काढली आणि बाहेर काय दिसतंय ते बघायला लागले. खिडकीमध्ये आजी बसल्या होत्या, त्यांच्या बाजूला आजोबा होते, दुर्बिणींनी ते बघतायत आणि ते एकदम असे आनंदाने ओरडले. ते म्हणाले की अरे मला बर्फाच्छादित शिखर दिसलं. आपण पायथ्याशी आहोत पण तरी सुद्धा मला शिखर दिसलं. तर सगळे असे चाट पडले की पायथ्याशी असून शिखर कसं दिसलंय ना बर्फाच्छादित. तर ते सगळं बघायला जात होते तेव्हाच त्यांची जी बायको जवळ होती ती म्हणाली की अहो तुम्ही दुर्बीण माझ्या कवळीवर लावली आहे आणि तुम्ही ते दुर्बिणीतून माझी कवळी बघताय, ते काय बर्फाच्छादित शिखर नाही. तर सांगण्याचं हे तात्पर्य काय की आपलं सुद्धा आता तेच होतं की समाजामध्ये कोण आदर्श आपण ठरवतो, ते बर्फाच्छादित शिखर समजून आपण कवळी हे आदर्श म्हणून मानतो, तिकडे आपली चूक होते. आणि आपली अशी चूक झाल्यानेच मग समाजामध्ये असेच आसुरी गुणांची जी वाढ होते किंवा अशाच लोकांना आपण सामर्थ्यवान बनवतो. ही चूक कशी आपली होते का?
कारण ते बर्फाच्छादित शिखर समजून आपण कवळीकडे आपलं लक्ष लावलेलं असतं. तर हाच जो अभ्यास आहे वैयक्तिक पातळीवर आपण अभ्यास करायचा आहे आणि समाजामध्ये पण किंवा आपण कोणाला आदर्श मानतो त्या आदर्शाची पण चांगली तपासणी करावी की आपण खरोखर चांगल्या व्यक्तींना चांगल्या गुणांना आदर्श मानतो की ती तपासणी आपण स्वतः करा. तर इथेच हा अध्याय संपतो. आपण सुद्धा आज इथेच थांबूया. आतापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून पसायदानाने आजच्या अभ्यास वर्गाची सांगता करूया.